अजून कशी नाही आले. हे सपनी आले आले पाणी आणता चला. हे आले या 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 या. नमस्कार. वेलकम वेलकम. या या या. बसा बसा. काही त्रास झाला नाही ना प्रवासात? नाही नाही नाही. घ्या घ्या पाणी घ्या. सावकाश युवराजी पीठ सावकाश. मी ओळख करून देते तुम्हाला. मी सत्ता, महिला परदेश अध्यक्ष, शिंपल आणि शिवीट माया सुर्वे. आणि हे माझे मिस्टर प्रभाकर सुर्वे. ते पेंटिंग करतात ना, लय छान पेंटिंग करतात. म्हणजे मुंबई म्हणू नका, दिल्ली म्हणू नका, समधीकडे त्यांच्याकडे अशी पेंटिंगची प्रदर्शनं भरली होती. बक्षीस बी लय मिळाले त्यांना. हा आणि हे बलमाजी माझे जावई आहेत, माननीय नगरसेवक. नमस्कार नमस्कार. आणि हे युवराज जीपीजी माझे 2 नंबरचे चिरंजीव. त्यांचा बिझनेस आहे, म्हणजे लय बिझनेस आहेत त्यांचे. दुकान बी आहे मोठ्याच्या मोठं शिवीटचं. आणि हे माझी सून धाकटी हुबला स्वप्नी. अगं महत्वाची ओळख करून द्यायचीच राहिली तुमची. हे की नाही ते मंत्री आहेत की नाही, त्यांचे चिरंजीव आहेत. ते इलास पाटील त्यांचा मुलगा. ते पाहुणे म्हणून आलेत ना सध्या. भाडोत्री आहेत ते, भाडोत्री. ओळख करून देते त्यांची. पाया पड, पाया पड, क्विक. Bless you, young blood. हा हा हा. हा मामांजी बसा. बसणारच आहे. हे आमच्या घरातले एकदम ज्येष्ठ करते सवरते. ह्यांचे नाही माझे मामंजी. नाही, अशी तुकार ओळख करून देतेस माझी. मी माझी ओळख करून देतो. मी रिचार्ड लॉन्स नाईक, हवालदार, नायब सुभेदार, सुभेदार, सुभेदार मेजर हनुमंतराव धनाजीराव सुर्वे. तुमची ओळख? हा आमचा मुलगा समीर, इंजिनियर आहे. ते फिरलेशिंग का काय म्हणतात ते करतो. आईला फ्रीलान्सिंग म्हणायचंय. हा अयो म्हणजे सेम टू सेम माझ्यासारखंच की. मी बी फ्रीलान्सर आहे ना, म्हणजे मी फ्रीलान्सिंग समाजसेवा करते ना समजायची. म्हणून चांगलंय चांगलंय. म्हणजे ह्याचे विचार नक्की फ्री असणार. आवडला आपल्याला. माया, हा पोरगा तुला बघायला आलेला नाही म्हणे आवडला आपल्याला. आता काय खातच बसणार का, पोरगी बघणार आहेत? बघायची तर बघण्यासाठी तर आम्ही इथपर्यंत आलोय ना. ढोकळा खाऊन खोकला लागेल, हळू खावा. अहो आम्हाला मुलीला बघायची तर खूपच घाई झालेली आहे. तुम्हाला की तुमच्या मुलाला? अहो बोला बोला. हो ना, आमच्यापेक्षा आमच्या समरलाच घाई झाली. जेव्हापासून मुलीचा फोटो दाखवलाय गुरुजींनी, तेव्हापासून कधी एकदा मुलगी बघायला जायचं असं म्हणतोय. काय समीर? आई बाबा तुम्ही पण ना. अरे वा, लाजला वाटतं पोरगा. अधून मधून लाजतो तो. आता फक्त खातच बसणार आहात का पोरीला पण बोलवू? बोलवा बोलवा बोलवा. ए नाही वेट, तुझी ती साडी घेतली आणि आवर पटकन. उगा टाइम वाया घालू नकस. पोराकडच्या मंडळीला वाट बघायला लावू नकस. मम्मी साहेब, नक्की कोण मुलगा आहे ते तरी सांगा. कोण पोरगा, कुठला पोरगा, कसला पोरगा, ही असले प्रश्न करायला नव्हतं पुरीने विचारायचे असतात. तुझ्यासारख्या नवऱ्याला घेऊन बसलेली नाही.
गुरुजींनी सांगितले तसं फक्त तयार हो, पुढचं पुढं बघता येईल. ए सपने, तिला दे तिथली कपड्यातली साडी. ही साडी नेसायची. मग काय तुला आता भारीतली भरजरी साडी देऊ? नेस गपचूप. तुला कोणी पसंत करू दे ना म्हणून अशी साडी काढली आहे. मम्मी साहेब, माझ्यासाठी स्थळं बघते आणि त्या स्थळानं मला पसंत करू नये असं वाटते. मग नेमका हेतू काय आहे तुमचा? अगं येडे, लगीन तर तुझं होणारच आहे, पण दुसऱ्या कोणी शोधलेल्या पोराशी नाही. मी सत्ता बघून ठेवलेल्या पोराशी लावणार आहे. ह्यो बघण्याचा कार्यक्रम निस्ता औपचारिक आहे. त्या थेरड्याला खुश करायला खोटं खोटं. तुझ्या गळ्यात कुणाच्या नावाचं डोरलं पडणार ही मी फिक्स करून ठेवलंय. आवर. चला. आली आली मंजिरी आली. छान दिसताय बाबा. मला मुलगी पसंत आहे. आत्ताच लग्न ठरवून टाका. मी पत्रिकेची ऑर्डर देऊ लगेच. उतावळा नवरा गुडघ्याला भाशी. बरोबर बोललात तुम्ही. अरे अरे आधी बोल तरी मुलीसोबत. तिला तिच्या आवडीनिवडी विचार. तिला तुझ्या आवडीनिवडी कळू देत. अगं आई, ते लग्न झाल्यानंतर कळेलच ग. मला मुलगी आवडली. बाय द वे, तुम्हाला पण मी पसंत आहे ना? ए बघू नको तिच्याकडे, नाही तर तुझे डोळे काढून तुझ्या हातात देईन. थांबा थांबा थोडा. हे बघा, आमची बाजू मुलीची आहे, त्यामुळं आधीच काही गोष्टी स्पष्ट केलेल्या बऱ्या. गुरुजींनी मुलीची पार्श्वभूमी तुम्हाला समजावून सांगितलीच असेल, त्यामुळे त्याबद्दल काय आमची हरकत नाही. आमचा समीर थोडा मॉडर्न विचाराचा आहे आणि त्याच्यासोबत राहून आम्ही तसेच झालेलो आहोत. नाही, मुलीला अकाली वैधव्य आलंय, त्यात तिचा काय दोष आहे? ती गोष्ट मनात घेऊन आम्ही आलेलोच नाही. पण तरीही मला मुलाला काही प्रश्न विचारायचे आहेत. नीट उत्तर दे. त्यांना काही प्रश्न पडले. हा आजोबा, विचारा ना. काहीही प्रश्न विचारा. काहीही नाही, महत्वाचे प्रश्न विचारायचे आहेत. तेच हो, विचारा. आमची मुलगी वर्किंग वुमन आहे, कामाला जाते. लग्नानंतर सुद्धा ती कामाला जाईल, चालेल का तुम्हाला? हो हो, चालेल ना. का नाही चालणार? आणि आजच्या काळातली मुलगी बाहेर नोकरी करतीच ना. आणि घरातून जर का तिला कोण विरोध करत असेल तर ते काय मला पटत नाही. बस, लग्न आम्ही म्हणेन तसं आणि आम्ही सांगेन तेव्हा तसंच होईल, चालेल तुम्हाला? आजोबा, तुम्ही म्हणाल तसं माझी काहीही हरकत नाही.
हा पण लग्नाची तारीख जरा थोडीशी लवकरची फिक्स करता आली ना तर म्हणजे जरा तेवढंच आपलं. लवकर आज संध्याकाळीच करायचं का लग्न? ते आमच्या मिलिटरीत अशा इमर्जन्सीच्या वेळेला एकदम वॉर्मअप करतात. अटेन्शन 1 2 3 4 1 2 3 4 1 2 3 4 1 2 3. मामांजी पाहुणे पाहुणे. हो ते एकदम मला अचानक मिलिटरीची आठवण आली. हे कधी असा व्यायाम करतात का? हो तुम्ही कधीही खाता ना तसंच मी कधीही व्यायाम करतो. आणि हा एवढी घाई करून कशी चालल? अति घाई संकटात नाही. थोडा वेळ द्यावा लागल, थोडा विचार विनिमय करावा लागल, मग निर्णय घेता येईल. ठीक आहे. ठीक आहे. कवठ्याची यात्रा आहे, याल तुम्ही? काठीचा माराय खाल तुम्ही. हा, या या गिळ्या खात खातच जावा. पाहुणे काय आता प्लेट सकट समोसा खाणार आहे? नाही नाही, नाही ना, नुसते समोसे. नुसते समोसे ना, पण नुसते समोसे उचला की. महामाया तुला खानदानी कुटुंब बघायला सांगितलं होतं, खादाड नाही. हे कुटुंब म्हणजे खादाड आणि वाजाड. पण पोरगा आवडला मला. होकार कळवा. तसही राजेश खन्ना माझ्या आवडीचा नट. मेरे सपनों की रानी कब आएगी तू. हा दा दा रा 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 हरी दा दा रू रू. आधी आधी आधी. मरे वा मरे झालं मनासारखं. त्या मुलानं पसंत केले मला. आता काय करू सांग. होकार देऊ हो लग्नाला तयार. मरे शांत व्हा, एवढं का चिडताय? चिडू नाही तर काय करू. हे बघ सत्या, मी का दुसरं लग्न नाही करणार. नाटक म्हणता म्हणता उद्या खरंच भोलावर चढायची वेळ आली आणि माझं लग्न खरंच त्या मुलाशी लागलं तर नाही मी माझं जीव देईन पण मी दुसरं लग्न नाही करणार. हो गा बसा, जीव द्यायच्या वार्ता करतायत. तू चिडू नकोस. हे सगळं तुझ्यामुळे होणार आहे. वाघमारे पण तुम्ही एवढं कशाला मनाला लावून घेताय? हे सगळं का सुरू आहे ते माहिती आहे ना तुम्हाला? हे सगळं का सुरू आहे ते आपल्याला माहिती. तुला मला पप्पांना माहिती. बाकीच्यांचं काय? मम्मी साहेब आणि बाकीच्यांना तर हे सगळं खरंच वाटते ना. मम्मी साहेब आणि बाकीची मंडळी माझ्या दुसऱ्या लग्नाकडे गांभीर्यानंच बघतात. आणि तसं पण मम्मी साहेबांना मी या घरात नकोच होते. त्यांना अशी न तशी आयती संधीच मिळाली मला या घरातनं कायमचं बाहेर काढायची. वाघमारे शांत व्हा तुम्ही. शांत व्हा. तुमचा तुमच्या सत्यावर विश्वास आहे ना? तुझ्यावर डोळे झाकून विश्वास ठेवू शकते, पण तुझ्यापासून लांब जाण्याची कल्पना सुद्धा सहन होत नाही मला. मी स्वप्नात सुद्धा असा विचार नाही करू शकत. मी फक्त तुझी या जन्मात सुद्धा आणि पुढचे 7 जन्मात. वाघमारे अहो मी पण तुमचाच आहे. मला एक गोष्ट सांगा, तुमच्यापासून वेगळं होऊन मी आनंदी राहू शकेन का? सांगा बघू. अहो 3 वर्ष काढलेत तुमच्याशिवाय मी. तो 3 वर्षाचा वनवास आपल्याला वेगळं करू शकला नाही. मग हे साधं लग्नाचं नाटक आपल्याला वेगळं करू शकेल असं वाटतं तुम्हाला? वाघमारे तुमच्या मनात ज्याची भीती आहे ना तसं काही होणार नाहीये. मी फक्त योग्य वेळेची वाट बघतोय. थोडे दिवस हे नाटक असं सुरू राहते. लवकरात लवकर तर माथे फिरवता चेहरा पण जगासमोर आणू. आर्यन बाळा, आर्यन. मम्मी साहेब
काय झालं? एवढा का अस्वस्थ आहेस तू? समजा ठीक आहे ना? हो हो मम्मी साहेब, समजा ठीक आहे. पण तुम्ही इथे? काय नाही, मी फक्त सांगायला आले होते का आयती आलेली संधी वाया घालवलीस बघतो. मला असं वाटलं होतं का तू मंजिरी संगत लगीन करून खुश होशील आणि मी पण खुश होईल, म्हणजे आम्ही पण. पण आता कसलं काय, तुझ्या मनातलं वटाव यायलाच मागत नाही ना. मंजिरी तुला आवडते, आता त्या पोराने पहिल्या भेटीतच पसंत केली तिला. आता स्पष्ट काही ठावं नाही, पण बहुतेक मंजिरीला पण ती पोरग पसंत आहे असं तिचा चेहरा बघून वाटत होतं मला. सपने, तुला काय वाटतंय ग? हा वय वय एक जाऊबाईंचा चेहरा बघून मला बी सेमच वाटतंय बघा. जाऊ दे बाबा, आता ज्याच्या त्याच्या नशिबाचा भाग म्हणायचं आणि सोडून द्यायचं. आता तुला मंजिरीशी लग्न करायचीच इच्छा नाही म्हणल्यावर आम्ही तर काय करणार ना. पण चांगलं स्थळ घालवलंच बघ तू. म्हणून सपने म्हणत असते मी नेहमी का जी काही मनात असेल ना ती बोलून मोकळं व्हावं माणसाने. म्हणून मी मनात काही ठेवत नाही, लगेच बोलून टाकते, हाय का नाही मम्मी? खूप नको तिथं नको तवा पचकत असतीस तू. चला आता मंजिरीच्या लग्नाच्या तयारी लागलं पाहिजे. मम्मी साहेब थांबा. सत्या, तुला वाटत असेल तो आपल्या समोर येईल, पण मला नाही वाटत. कारण त्याला यायचं असतं ना, तो कधीच आला असता. इतके दिवस नुसतं आपल्याला नेहमी आपल्याला चकवा देते. प्रत्येक वेळेस आपल्याला तोंडावर पाडून पसार झालाय तो माणूस. मला नाही या सगळ्याचा कंटाळा आलाय बघ. आता पेशन्स संपलेत. आता वाघमारे, आता एवढे दिवस पेशन्स ठेवले ना आपण, मग अजून थोडे दिवस ठेवू की. हे बघा, लगेच हार मानून चालणार नाही. असं समजा की आपण आपल्या मिशनच्या अंतिम टप्प्यात आहोत. सध्या हे मिशन म्हणजे डोक्यावरचं खूप मोठं टेन्शन झालं. तुला कळत कसं नाही? हे बघ, तू सुद्धा एक साधी गोष्ट लक्षात घे. सध्या अरे आपण त्याला पकडायचा प्लॅन करत बसू आणि तो दुसरा कुठला तरी डाव टाकून मोकळा झालेला असेल. आता सुद्धा त्याच्या डोक्यात नक्की काहीतरी सुरू असणार. सध्या अरे आपल्याला शिव देण्यासाठी तो काहीही करू शकतोय. डेंजर माणूस आहे तो. कळत कसं नाही तुला? सध्या बघ, मला खूप भीती वाटते. यावेळेस त्यानं कुणाच्या जीवाचं बरं वाईट केलं ना. वाघमारे, असं विचारच डोक्यात आणू नका ना तुम्ही. हे बघा, ही घाबरून बिथरण्याची वेळ नाही आहे, भिडायची वेळ आहे. हे बघा, तुम्ही अजिबात काळजी करू नका. मला खात्री आहे जे काय घडल ना ते आपल्याला वाटतं तसंच आणि तेच घडल. थोडं बोलायचं होतं. आता काय उरले बोलण्यासारखं? मी तयार आहे मंजू मॅडमशी लग्न करायला. आहे माझी इच्छा त्यांच्याशी लग्न करायची. आवडतात ते मला, खूप आवडतात. मला आठवं होतं का ती तुला आवडते म्हणून, पण तू कबूल करायलाच तयार नव्हतास ना. अरे बाळा, आई मानतोस ना मला? मग आईला लेकाच्या मनातलं कळणार नाही असं होईल का? अरे तुझ्या नजरेतच ओळखलं होतं मी का मंजिरी तुला आवडते म्हणून, पण मी स्वतःहून तू कबूल करायची वाट बघत होते. आणि मला पण मंजिरीचे लग्न तुझ्यासारख्या देखण्यान चांगल्या पोरासंगटच लावायचंय. पण मग ते मगाशी आलेलं स्थळ, त्या स्थळाला मारगोळी. त्याचं काय करायचं ना ते मी बघते. तो फक्त आता डोसक्याला बाशिंग बांधून तयार राहा.
मंजिरीचं दुसरं लगीन तुझ्या संकटच होणार, पण फक्त माझी एक अट आहे. अट? कसली अट? कसं आहे आर्यन, मी आहे राजकारणी बाई, तुझं वडील बी राजकारणी आहे, त्यात खासदार मंत्री. तुझं लगीन जर नेबट संघ मंजिरी संगट लावून दिलं तर एखादं मंत्रीपद मला मिळालं तर काय हरकत आहे. बघ, तू जर हो म्हणत असशील का नाही तर लवकरात लवकर दारात मांड उभा करायला घेते बघ मी. हाय का बघ? ओके, ठीक आहे मम्मी साहेब. मी बोलतो डॅडी साहेबांशी. असं समजा की तुमचं मंत्रीपद फिक्स. मग तू पण आता फक्त डोसक्याला बाशिंग बांधून तयार राहा. तुझे हात पिवळे केलेच म्हणून समज. पेंटर जयद्या सपने मामंजी. ऐ माया, काय झालं माझ्या नावानं कोकळायला? सांगते बसा. माया अगं काय झालंय बोलशील का नाही? हा सांगते की. हा मामंजी, आपली अशी गत झाली बघा का हातात काठी आणि गावाला गाठी. ऐ, फालतूची बडबड करू नको. जे काय ते स्पष्ट बोल, नाहीतर काठीच घालीन डोक्यात. हा, सांगते कसं आहे, कोहिनूर समोर उभा असताना का नाही आपण हातात कंदील घेऊन ह्या नेब्रेड साठी पुरघोषित होत होतो बघा. म्हणजे कोण आहे कोण तो कोहिनूर? हा आणि कोण असणार? आपला आर्यन. कसं आहे म्हणजे आता नेबडला आपण अनोळखी स्थळ शोधण्यापेक्षा का नाही आर्यन काय वाईट आहे, आपल्या ओळखीतला आहे, विश्वासातला आहे, आणि तो लगीन करेल ना हिच्या संगत. दोघांचा जोडा पण चांगला शोभून दिसेल बघा. हे तुझं तूच ठरवलंस.